आणि माझ्या
Thank you.
पांडवाचे पाहुणे आमचे पाहुणे आमचा चहा घ्यायचा पांडवाचा चहा घ्यायचा आमचा नाश्ता करायचा नाही जेवण करायचं पण पाहुणे लोकांना वाढायचं नाही पांडवाची बाजू घेऊन आम्हाला पाच गावं लागतात पाच गावात मिळणार नाही पण सुईच्या टोकावर मारलेली सुद्धा मिळणार सुईच्या टोकावर किती जरी बसत एवढी सुद्धा मिळणार नाही लक्षात ठेवा आता शब्दाने शब्द वाढत जातो आणि प्रत्येक शब्दावर देण्यासाठी पुरावा पाहिजे संपत्ती दोन प्रकारे आपल्याकडे येते लक्ष्मीच्या रूपाने येते आणि अवकाशाच्या रूपाने येते लक्ष्मी आणि अवकाशाच्या दुसऱ्या तिसऱ्या पुढे सारख्या होईल कष्ट करून जे पैसा मिळतो त्याला लक्ष्मी म्हणतात आणि दुसऱ्याने कष्ट केल्यानंतर दुसऱ्याची चोरी करून आणणं लुटमार करून आणणं त्याला अवकाश म्हणतात अवकाश पैसा दाखवून दिसायला पण लक्ष्मी रूपाने येतो आणि अवकाशाच्या रूपाने येतो लक्ष्मीच्या रूपाने आलेला पैसा सुख देतो आणि अवकाशाच्या रूपाने आलेला पैसा पैसा असून दुःख देतो कसं धन गावावं हे सुद्धा तुकोबाने सांगितलंय Yeah.
ठिकाणी आले तिथं आरती देऊन पूजा सोडली निघालं त्याला गेलेलं बरं म्हणला घरी एक देवपूजा होती आता दोन दुसरी देण्याच्या मार्गावर आहे एका शेतकऱ्याची विहिरी गडी आत्महत्या करण्याचा लागला तो शेतकरी म्हणला हो बाबा सकाळी नाश्ता देतो दुपारी जेवण देतो संध्याकाळी जेवण देतो विनाकारण आत्महत्या का करता पुन्हा माणसाला दंड आहे का ते म्हणला बाबा तुम्ही सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण देतो म्हणता काम सांगा काम काय
प्रेम आणि त्या प्रेमापोटी चांगले उचिष्ट हेच बघत नाही न म्हणे उचिष्ट आत्मा
या